अमरावती शहर के जोन नंबर 3 में मजदूर पिछले 2 महीनों से वेतन न मिलने की समस्या से जूझ रहे हैं। खासगी ठेकेदारों ने सफाई कर्मचारियों को पगार, पीएफ और अन्य सुविधा देने के बावजूद अब तक कोई भुगतान नहीं किया है। इसके विरोध में 18 दिसंबर को सफाई कर्मचारियों ने महानगर पालिका परिषद आयुक्त सौम्य शर्मा के कार्यालय के सामने आंदोलन शुरू किया। अब देखना होगा कि सफाई कर्मचारियों के इस आंदोलन को लेकर आयुक्त की ओर से क्या समाधानकारी निर्णय लिया जाएगा। माझं नाव यश पाटील आहे, मी सफाई कामगार आहे। जे आम्ही सफाई कामगारमध्ये आम्ही काम करतो तर आम्हाला ग्लव नाही, बूट नाही, काहीच नाही, तर आम्हाला खूप अडचण जाते। म्हणजे गंदगीत जा लागते, काही पण करावं लागते। तर आम्हाला ग्लव नाही दिले ठेकेदारांना, काहीच नाही दिलेले आहे आणि आम्हाला पगारच्या 2 महिन्यापासून आम्हाला पगार होत नाही आमचा आणि आम्हाला पगार आज देतो उद्या देतो करून। तसं आमच्या पगाराची तारीख 7 तारीख आहे, आम्हाला पगार 7 तारखेला दिला पाहिजे, पण आम्हाला 7 तारखेला पगार काही भेटत नाही। तर आम्हाला आमची पगार तारीख 17 तारीख म्हणतो नेते आम्हाला, ते आम्हाला धमकी पण देते की आम्ही आता देतो उद्या देतो, पण तरी देत नाही आम्हाला पगार। पीएफ माझं जे पीएफ आहे, माझं पीएफच्या बद्दल जे आहे तर पीएफ हे ना माझं सगळ्यापासून आमच्यापासून बँकेची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स घेतलेली आहे, पण हे ना आमची पीएफमध्ये नाव कोणाची टाकले नाही आहे। म्हणजे 4-5 जणांचे नावं टाकलेले आहे आणि जे आमचे आयुक्त मॅडम आहे त्यांच्यापाशी आमची हे गोष्ट गेली पाहिजे आणि आमचं जे लेटर आहे ते आम्ही लेटर दिलेलं पाहिजे। तर माझी अशी जी विनंती आहे आणि पीएफच्या बद्दल आणि पगारच्या बद्दल आम्हाला पगार आमची झाली पाहिजे। आमचं काम 16 तारखेपासून काम बंद आहे, 2 दिवस झाले आमचे काम बंद आहे आणि तरी आम्हाला कामावर बोलायसाठी फोन पण नाही केला, काहीच नाही केला। सामान्य जे लोक आहे त्यांना अडचण खूप चालली, पण आता त्यांच्यापाशी हेही चालले, कंप्लेंट पण चालली ऑनलाईन, पण ते ॲक्शन घेऊन नाही आमचा ठेकेदार, काहीच ॲक्शन घेत नाही। आमची मागणी काहीच नाही, आमचा पगार आमचा टाईमवर झाला पाहिजे, 7 तारखेला आमचा पगार झाला पाहिजे आणि आमचा जे 300 रुपये रोज आहे तर आम्हाला रोज आमचा वाढला पाहिजे। तर आमचा रोज कमसे कम 600 रुपये रोज झाला पाहिजे आमचा आणि पीएफ पण कटला पाहिजे। आणि जे खूप जण लोक भाड्यानं राहते, कसे राहते, त्यांचे लेकरं, खूप जणांचे लेकरं शाळेत जाते, त्यांचा खर्च राहते, काही राहते, पण ते खर्च आम्ही देऊ शकत नाही सध्या। तर आमचं लवकर आमची पगार झाली पाहिजे।